पुणे जिल्ह्यातील 21 जागांचा निकाल। राज्यघटना, कायदा, संविधान यांचा मोडदा पाडून सुद्धा विधानसभा निवडणुका घ्याव्याच लागतील, त्याशिवाय लोकशाहीमध्ये गत्यंतर नाही। सत्तेचा अमरपट्टा कोणीच बांधून आलेला नाही। यामुळेच म्हटले जाते, लबाड बोक्यांनी 3 वर्षे मौज मजा मारली, आता मतदार व्याजासह वसुली करतील। अश्वत्थामासारखी त्यांची अवस्था होईल। मतदार दारात उभे करणार नाहीत। मराठा आरक्षणाचा उलटा लढा लढणाऱ्यांची डोकी फोडली, वारकऱ्यांची गय केली नाही, महिला लहान मुली वासनेची शिकार बनवली, लाडकी बहीण योजना निव्वळ धूळ फेक होईल। आता मनोज जरांगे यांना लॉलीपॉप लावण्याचा प्रयत्न होईल। जरांगे आता फसले तर 4 लोक सुद्धा मागे उरणार नाहीत। विधानसभेला पुण्याचा माहोल कसा असेल, आपण त्याचाच मागोवा घेणार आहोत। पुणे जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदारसंघ येतात। राष्ट्रवादीचा दबदबा असला तरी फाटाफूट झाल्यामुळे समसमान वाटप होईल। महाविकास आघाडीला प्रत्येकी 7 जागा येतील। शरद पवार गटाला बारामती, दौंड, शिरूर, आंबेगाव, हडपसर, खडकवासला, मावळ या जागा मिळू शकतात। सर्व जागा लढण्यासाठी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची तगडी फौज आहे। आघाडीच्या राजकारणात तडजोडी कराव्या लागतात, म्हणूनच त्यांना इंदापूर, जुन्नर, खेड, पिंपरी, वडगाव-शेरी या जागा सोडाव्या लागतील। काँग्रेसला पुन्हा जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे। त्यांना पुरंदर, भोर, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, पर्वती, पिंपरी, कसबा पेठ या जागा मिळण्याचा अंदाज आहे। मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार पाडापाडी केली नाही तर पुण्यामध्ये महाविकास आघाडीची बल्लेबल्ले होईल। महायुतीला मोठा फटका बसेल। भ्रष्टाचार हा त्यांचा बुनियादी ढाचा बनला आहे। नोटाबंदी, PM केअर फंडाची मोजदाद नाही, यावरून भ्रष्टाचारी जमिनीवरच त्यांचे इमले उभे राहिले आहेत। अदानी, अंबानी यांचे साक्षीदार राहिले आहेत। पुण्यात ठाकरेंचा एकही आमदार नाही, ते निकराचा लढा देतील। लोकसभेसारखा मित्रांकडूनच दगाफटका झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये पुण्याचे चित्र वेगळे असेल। वडगाव-शेरी, कोथरूड, चिंचवड, खेड, जुन्नर, भोसरी, इंदापूर या जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे। भले इंदापूरच्या जागेवरून तिढा होऊ शकतो। भाजपमध्ये रमलेले हर्षवर्धन पाटील यांना ठाकरेंची ॲलर्जी असण्याचे कारण नाही। नुसते भाजपमध्ये गेल्याने त्यांना शांत झोप येत होती। आमदार होऊन सत्तेत बसले तरी चिंता जाईल। मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून टांग खेचाखेची झाली नाही तर 21-0चा निकाल पुण्यामध्ये लागण्याची शक्यता आहे। पाडापाडीत पर्वती, कसबा, पिंपरी, पुरंदर, कॅन्टोन्मेंट या हातच्या जागा जातील। मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।